हॅलो एव्हरीवन, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर। आता सध्या पावसाळा चालू आहे आणि पावसाळ्याचा गरमागरम मंचाव सूप प्यायला भेटला तर काही मज्जाच वेगळी। तर मग चला बघूया मंचाव सूप कसा करायचा। यासाठी लागणारे साहित्य, मी इथे मिरची, लसूण, अद्रक बारीक कापून घेतलेत। सोबतच शिमला मिरची, कांद्याची पात, कोबी आणि अद्रक, गाजर चांगले छोटे कापून घेतले। तुमच्या घरात ज्या भाज्या अवेलेबल असतील त्या भाज्या तुम्ही सूपमध्ये घालू शकता। नंतर एक कढई घ्यायची, कढई चांगली गरम झाल्यानंतर त्यामध्ये तेल घालायचंय। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण बारीक चिरलेलं जे लसूण आहे ते घालायचंय, सोबतच मिरची, अद्रकही घालायचंय। नंतर एक एक करून सर्व भाज्या घालायच्या। आता आपल्याला कांद्याची पात घालायची नाहीये, कांद्याची पात आपल्याला शेवटी घालायची। आता सर्व भाज्या घालून झाल्यानंतर चांगल्या मिक्स करून घ्यायच्या। नंतर यामध्ये काळी मिरी पावडर घालायची आणि चवीनुसार मीठ। सोया सॉस आणि विनेगर घालून घ्यायचे आपल्याला यामध्ये। आणि पाणी घालायचं, तुम्हाला जसं घट्ट पातळ हवंय त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता। चांगली उकळी येऊन द्यायची आणि वरतून कांद्याची पात घालायची। उकळी आल्यानंतर मी यामध्ये कॉर्नफ्लॉवर घातलेलं थोडंसं पाणी घालणार आहे। आपल्याला पूर्ण कॉर्नफ्लॉवरचं पाणी यामध्ये घालायचं नाहीये, कारण कॉर्नफ्लॉवरमुळे थोडंसं सूप घट्ट होतं, त्यामुळे थोडं थोडं करत घालायचं आपल्याला। तर अशा प्रकारे आपला मंचाव सूप तयार आहे। अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। थँक यू।